बापरे, चावी घेऊन काम करणं जमत नाहीये. कुठेतरी ठेवू का जरा वेळ? कुठे ठेवू चावी? नाही, ते नको. महत्वाची चावी आहे. ते पण नको. हरवली तर गडबड व्हायची. कुठे ठेवू मग? तूच का उभी राहत नाही उमेदवार म्हणून? राहतोय की. बघाच असं चिटपट करतो त्या भवानीला. पुण्यांदा माझ्या मोरात तोंड दाखवायचा नाही. हा कले, खरं सांग, एकदा तरी असा विचार आला असेल ना तुझ्या मनात? अजिबात नाही. हे असलं तिरकं डोसकं माझं चालत नाही. या असल्या डावपेचांचा राजकारणात किती फायदा होतोय मला चांगलं माहिती. पण काय रे, तू माझ्या गोष्टींमध्ये केव्हापासून एवढा इंटरेस्ट घ्यायला लागला? मला आतून जे वाटलं ते मी बोललो. खरं सांगून टाक की, एवढं काय लपवायचं येतात? म्हणलं नव, अजिबात नाही. आणि तसंच काही असतं तर कवाच फास टाकून मोकळं झालो असतो मी. आणि तू नको काळजी करू, अजून तरी घरात असं कोणीच नाही जे आई साहेबांची जागा घेऊ शकत. कारण वाघाला जशी रक्ताची आणि यांना जशी सत्तेची चटक लागली या, अजून तरी मला लागलेली नाही. कले, आवर घाल तोंडाला. कले, का दरवेळी अशी वाकड्यात जातेस ग? हाय का आता? खरं बोललं तर एवढं कशाला लागायला पाहिजे? तसं बी मला आयत्या पिठावर रेगोट्या मारता येत नाहीत ह्यांच्यासारख्या. गाड्या झाल्या दोन, ते जरा गाडीचं बघतो. आई साहेब, नका लक्ष देऊ तिच्याकडे. मधीच बरी असती, मधनच काय बिन असतं तिचं त्यालाच माहित. चला निघूया, गाडी आली. आय, सांभाळून जा. इथं काय झालंय त्याचा बी जरा विचार करा. काय बी लागलं तर फोन करा, मी आहे इथेच. आणि काळजी घ्या. दत्तगुरु, ह्या चाव्या तुमच्यापाशी सुखरूप राहतील याची खात्री आहे मला. मला माहित नाही आईसाहेबांनी एवढी मोठी जबाबदारी माझ्यावर का सोपवली आहे. आता जर त्यांनी जबाबदारी टाकलीच आहे तर मला या चाव्या सांभाळून ठेवायला लागतील. बाकी ठिकाणी ठेवण्यापेक्षा इथे तुमच्या पायाशीच राहू दे. माझं इथलं आवरलं की मग मी घेऊन जाईल आणि मग आईसाहेबांची खोली साफ करेन. तू किती बिल्ल पाहून ठेव ग. आज तुझ्यासाठी असा डाव रचलाय की घागर चुलटी पडते बघ तुझी.
नक्षत्रा, अगं ग, बस 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 बस. अजून बी इथंच आहेस वय? नाही म्हणजे झालंच आहे, हे इकडे शेवटचं बाकी होतं. निवांत निवांत, काय टेन्शन नाही, काय घाई नाही बघ. माझं काय म्हणणंच नाही. तसं बी मी काय बोलणार ना. हा, तू आई साहेबांच्या मर्जीतली हो की नाही. आता तर तिजोरीच्या चाव्या बी तुझ्या हातात दिल्या म्हणल्यावर काय मजा आहे, मजा आहे, मजा आहे मात्र तुझी. ताई हो असं का बोलताय, मी नाही काय केलं. आता मी कुठं म्हणलं बाई तू काय केलं म्हणून. जे काय केलं ते म्या केलं. तुला सांगते नक्षत्रा, मला ना कधी कधी काही सुधरतच नाही बघ. म्हणजे असं 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 रागात बोलून जातो आणि नंतर माझं मलाच वाईट वाटतं. हे तू रागवू नका माझ्यावर. हा, सॉरी मागू का तुझी? सॉरी मागू? हवं तर पाया पडू का तुझा? अहो असं नका ना करू. नका कसं? हा, नका कसं? मला लई वाईट वाटलं या बघ. मी तुझ्या संग असं वागायला नको होतं. मी तुला तुझ्या रूपावर न बोलले ग. लई मनाला वाईट वाटलं माझ्या, लई बेकार वाईट वाटलं. पण मला बी काही सुधरेनाच झालं होतं. मी म्हणलं मी तर हिला फक्त हात लावला होता, मग ह्यो काळा रंग माझ्या हाताला कसा लागला मला काही कळच ना. मला तर वाटलं की ह्यो तुझाच आहे. नाही माझा नव्हता, माझा कसा असू शकतो. अगं ते कळलं ग, ते कळलं. पर मागणं पर जेव्हा कळलं की तू घर सोडून गेलीस, माझ्या जीवारी लई लागलं बघ. मी असं न ग होतं बोलायला तुला. कुठं गेलतीस पण? मी आज ते घाबरले होते. कुणाला? तुम्हाला. तुम्ही ते कानाखाली मारली होती ना मम्मी. सॉरी सॉरी बरं का, सॉरी. तुम्ही अशी माफी नका मागू. नक्की नव? नाही म्हणजे नंतर आईसाहेब आल्या तर तू म्हणशील कोलाताईंनी माझी अजून माफी बी नाही मागितली. मी नाही बोलणार हो, पण तुम्ही अशी माफी नका मागू. चालेल चालेल. ते इकडचं आवरलंय, आत भांडी खूप पडली आहेत. मी निघू? हा, तुझे शब्दाबाहेर हाय वय मी. जा जा जा. दत्ता भाऊंची रूम आवरून झाली का? त्यांची बी झाडायची आहे का? आता ईशा आहे का बाई? हा, तुझे साहेब आहेत ना ते बी याच घरात राहतात. त्यांची खोली अशी घाणेरी ठेवून चालेल वय? त्यांच्या खोलीत जा. हा, तिथं काय बी दिसल, म्हणजे एखादी वस्तू दिसल, एखादा फोटो दिसल, व्यवस्थित फडकं मारून साफ करून घ्यायचा. दत्ता भाऊना धुळीचा कण बी चालत नाही. करशील ना तेवढं? वय आणि नक्षत्रा, तिथं भिंतीवर एक फोटो आहे, सगळ्यात आधी तो साफ करायचा. हा, एकदम चाकचूक करून टाकायचा. त्या फोटोवर दत्ता भाऊंचा लय जीव आहे. हा, जा जा जा. आता कशी माझ्या तावडीत सापडली म्हणलं तर नव्ह. घरातले समजे बाहेर जाऊ देत, मग कशी चांगली बिन पाण्याने उतरवते बघ. खा आता दोन्हीकडून शिव्या. याला म्हणतात चोरावर मोर. माझ्या संग खोटपणा करते काय डुचकी? मला खात्री आहे त्यो काळा रंग तुझाच होता. आणि आता तर आई साहेबांनी चाव्या बी तुझ्याकडे दिल्या, म्हणजे नक्कीच कुठंतरी पाणी मुरतंय.
आईसाहेबांचा बी काय भरोसा म्हणा. त्याच हिला इथं घेऊन आलेल्या असू शकतात. पण म्या भी कला आहे कला. आता साडा औरंगल नक्षत्रात तुझी ढोलकी दोन्ही कडून वाजव. तू हिथं कशा पायी आली ते आता दमादमानं समद्याना समजत. ताई ह्याच फोटो बद्दल बोलत होत्या वाटतं. दत्ताभाऊ, एक सांगू, आज कुठेतरी वाटलं आपल्यापेक्षा आपल्याला चांगलं ओळखणारे कोणी असतील ना तर त्या आहेत ताई साहेब. कसलं बरोबर पकडलं त्यांनी. ते सरपंच बिरपंच आपल्याला झेपलं नसतं. खरंच अगोदर वाईट वाटलं, पण नंतर शांत डोक्याने विचार केला ना तेव्हा ध्यानात आलं, गाव म्हणजे काय, कुटुंबच आहे. घर सांभाळायला नुसतं बाप्या असून चालत नाही. बाईचा हात लागला की घराला घर पण येतं. तसंच गावाचं बी आहे. बाप्याऐवजी एखादी बाई उभी राहिली झालंच म्हणून समजा. गाव सोन्यासारखं नांदल. आणि आपलं काय, एक डाव धोबी पछाड, मागचा पुढचा विचारच करत नाही. म्हणून तर समजा गाव मानतं त्यांना. आपल्या आहे ती. बरोबर बोलला भाऊ. अहो देवाला सगळीकडे हजर राहता येईना म्हणून त्यानं आई बनवली. जी येळ पडली तर माऊली बनून लेकरांना सांभाळून बी घेते आणि दुर्गा बनून राक्षसांना मारती बी. शंकर्या, नक्षत्रानं जेव्हा तुला वाचवलं तेव्हा भवानीची पोरं मध्ये नाही पडली वे. भवानीची पोरं ती का आलती? म्हणजे आठवलं ते मगाशी ते घरात असताना विसरलं. पण आठवण जरी निघली ना तरी बेकार उचली मारते पाठीच. आई ग. दत्ताभाऊ, दत्ताभाऊ, नक्षत्राने काय डेअरिंग दाखवले. आई तिने एकेकाला धरून असं दगडाने हाणलं ना, आई 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 काही विचारू नका. नाहीतर ना माझी समधी बॉडी खिळखिळी झाली असती. आई ग. नशीब मन येळेत पोचली होती तिकडं. बरोबर आहे भाऊ. आई चुकते. दत्ताभाऊ, राहून राहून एका गोष्टीचं वाईट वाटते. म्हणजे तसं बघायला गेलं तर त्या बिचाऱ्या पोरीचा तसा काही त्रास नाहीये. कला ताई का तिच्या मागे हात धुवून लागल्यात काही कळना. लई बेकार वागवतात तिला. कला कशी आहे हे तुला बी माहित आहे शंकर्या. कुणाचं किती मनाला लावून घ्यायचं हे आपण ठरवायचं. ती पोर नवीन आहे, होईल तिला बी सवय हळूहळू. अहो तसं नाही भाऊ, तुम्ही बोलाय पाहिजे. तुमच्या बोलण्याने तरी ते शांत राहतील. आपलंच दात आणि आपलंच ओठ शंकर्या. कुणाला किती सांगायचं असेल.
दुसरा कसा वागतोय त्यापेक्षा आपण कसं वागायचं याकडे लक्ष द्यायचं. आपल्या आईने तिला इथे राहायला सांगितलंय, मग तिचा मान राखायचा, तिची काळजी घ्यायची, जमल तेवढी तिला मदत करायची, तिच्या संग नीट बोलायचं, नीट वागायचं. हे करत असताना प्रेमात नका पडू म्हणजे झालं. शंकर्या शंकर्या भाऊ चिडू नका, चेष्टा केली. सॉरी भाऊ, तुम्हाला दुखवायचं नव्हतं. ही असली चेष्टा आपल्याला आवडत नाही, माहिती ना हो तुला. चुकून 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 निघाला माझ्या तोंडून. प्रेमाचा ना आपला काय बी संबंध नाही. एकदा आपला विश्वासघात करून घेतलाय, आता कुणावर बी विश्वास नाही आपला. पण सुंदर पोरींवर तर नाहीच नाही. आपल्यासाठी आता आहेच आपले दैवत आणि तेच आपलं प्रेम. अहो भाऊ, चेष्टा केली मी. ती बी करायची नाही शंकर्या. आपलं धोरण साफ आहे. हे जर तुझ्या ध्यानात येत नसेल, तुझा आणि माझा मार्ग वेगळा. दत्ताभाऊ, 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 असं बोलू नका. पाहिजे तर मला हा ना, पण असं काहीतरी बोलू नका. देवाने मी कधी दत्ताची साथ सोडले होय? इतकी वर्ष माझ्या संग राहतोयस, समजा ठाव आहे ना हो तुला. वय वय. तरी बी असला विचार तुझ्या मनात आलाच कसा? पुण्यांदा जर असा विचार तुझ्या मनात आला तरी कुराड आहे, पण तुझं मुंडक आहे. विश्वासघाताचं दुसरं नाव प्रेम आहे, प्रेम आहे. इथं कशापायी आलतीस? कोणी सांगितलं इथं याला? फोटो पुसाया कोणी सांगितलं? बोल! का हात लावला फोटोला? बोल की! बोल नाहीतर कशा पाय हात लावला फोटोला? बोल की! मी पुसत होते, मी उचलते. हात लावायचा नाही फोटोला. कशा पाय हात लावला फोटोला? बोल की! हात लावायचा नाही फोटोला. माग सरकायचं.
चूक, दोन चुका. पहिली चूक मला न विचारता माझ्या खोलीत आली आणि दुसरी चूक पोटाला हात लावला. तिसरी चूक कराया वेळ देत नाही दत्ता. नाही करणार परत. दत्ताला प्रश्नांच्या खलबत्ती करायला आवडत नाही. कुणी सांगितलंय ते याला? मी सगळीकडे साफसफाई करत होते तर नक्षे, अगं काय कुटाणा करून ठेवलाय ग? इथं याला कुणी सांगितलं? बोल की. परत या खोलीत एक जरी पाऊल टाकलं तर पुढचं पाऊल वाड्याच्या बाहेर टाकावं लागल. हा भाऊ, आलो भाऊ. दत्ता भाऊ, हे कसं काय झालं? रे यो फोटो आजच्याच दुरुस्त करून आण. आणि ही पोरगी मला परत माझ्या खोलीत नाही दिसली पाहिजे. होय दत्ता भाऊ, चुकून झालं तिच्याकडून. वाकेली नाही. सांगितलं तेवढंच करायचं. चल निघ. होय. चूक झाली. ते फोटोवर धूळ बसलेली म्हणून मी आता ते साफ करायला आणले होते. फोटो कुणाचा आहे माहितीये का? माहितीये का? तिचं माझ्या संग असलेलं नातं माहितीये? नाही माहित साहेब, पण तुम्ही त्या फोटोमुळे स्वतःला शिक्षा करून घेता, पाठीवर हसून पडता. ज्या नात्याची किंमत शिक्षा करून फेडली जाते ते नातं मला येत नाही. चौकट चौकटीत राहायचं. समजलं का? नजर खाली. नजर खाली. खाली. भाऊ, उठू नका. भीती वाटते. अजून नजर खाली जात नाही. दत्ता भाऊ, नाही. दत्ता भाऊ, दत्ता भाऊ, काय करताय दत्ता भाऊ? दत्ता भाऊ, तुम्ही शांत व्हा. मी बघतो तिच्याकडे. भीतीचं दुसरं नाव दत्ता आहे. दत्ता भाऊ सोडा. पोरगी आहे ती. सोडा दत्ता भाऊ. दत्ता एकच सांगतो आणि एकदा सांगतो. एक वेळ लक्ष्मण रेषा वळणायची, पण दत्ताच्या आयुष्याची रेषा वळणायची नाही. दत्ता भाऊ,
तुम्ही 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 आधी शांत व्हा. मी बघतो तिच्याकडे. मी बघतो. निघ! नक्षत्रा! 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 कोणी सांगितलं तुला वाढीव कामगिरी कराया? त्यांना नाही आवडत त्यांच्या खोलीत गेलेलं. इथलं आवरायचं सोडून तू त्यांच्या खोलीत कशापायी गेलती? मला नाही राहायचं इथे. मी जाते इथून. मला जाऊ द्या. काय येड्यावानी करते? जाते काय जाते? मला नाही राहायचंय हो इथे. नक्षे शांत हो. हा? अगं दत्ताभाऊ चिडून बोलले, पण ते तसे नाही आहेत. राक्षस आहेत ते. राक्षस आहेत. एक साधा फोटो पडला तर त्यांनी. तुझ्यासाठी साधा असेल, पण त्यांच्यासाठी वेगळा इशा आहे. मागच म्हणलं नव्हतं तुला? नाही सांगू शकत त्याबद्दल. आणि तू विचारू बी नगस. आधी डोळं पुस. फक्त या पुढं या फोटोकडे बघू पण नगस. तरी पण मला नाही राहायचं इथे. मी जाते. हे असं नाही राहू शकत मी इथं. अगं काय कुळावणी करतेस ग? आणि कुठे जाणार ग? वाट मिळेल तिकडे. माझं जे काय व्हायचंय ते होऊ दे. आणि मी सोडणार होय? काय ग भाऊ म्हणतेस नव? भावासमोर असं बोलतेस? हे बघ, तू आधी रडणं थांबव. एकच सांगतो, दत्ताभाऊंचा राग समजून घे. झालंय काहीतरी त्यांच्या आयुष्यात म्हणून त्यांना इतका राग येतो. पण अगोदर भाऊ असे नव्हते. लई बदललेत ते. मला माहिती आहे का काय झालंय त्यांच्या बरोबर. तरी पण कसं वागले ते बघितलं ना तुम्ही. बघितलं ग नक्षे, पण काही गोष्टी माझं बी हात आणि तोंड शिवलंय ग. काय घडलं त्यापेक्षा पुढं काय करायचं याचा विचार कर. जा कामाला लाग. काय काय काम आहेत आता तुला? आई साहेबांची खोली साफ करायची होती. हा, त्यांच्या खोलीच्या चाव्या जाताना देऊन गेल्यात त्या. ठीक आहे, मग त्या घे आणि कामाला लाग. आणि हे बघ, तू नको दत्ताभाऊंचं टेन्शन घेऊ. हा, मी बोलतो. हं? जा. चाव्या चाव्या कुठे गेल्या? म्हणजे दादा म्या इथे चाव्या ठेवल्या होत्या. इथेच होत्या. पण आता नाहीये. कारण चाव्या हित आहेत. ताई, अहो कसलं सॉलिड डोस का वापरून चाव्या परत घेतल्या हो तुम्ही. मानलंच पाहिजे हा तुम्हाला. मानलंच पाहिजे. आता बघा तर नक्षत्राचं नक्षत्रच कसं बदलतंय ते. त्या पोरीला तसं बी सोडणार नाहीच मी. पण चाव्या घेऊन आपण करायचं काय? करायचं काय? या चाव्या जपून ठेवून द्यायच्या आपल्याकडं. आणि मग असा कांगावा करायचा की आई साहेबांनी आणि दत्ता भाऊनी स्वतःहून त्या पोरीला धक्के मारून या घराच्या बाहेर काढली पाहिजे. दत्ता भाऊ असं करतील? करावं लागल. त्या पोरीला जेव्हा इथं राहू दिलं तेव्हाच माझ्या लक्षात यायला हवं होतं की हा समदा डाव आहे. हा समदा डाव रचलाय तो आपल्याला आपली जागा दाखवून द्यायला. म्हणजे म्हणजे तुला काय वाटतं? त्यो शिळा नाश्ता त्या पोरीनं स्वतःहून आपल्याला आणून दिला होता? नाही,
त्यो तिला आणायला लावला होता. नंतर जेव्हा मी म्हणलं की ती पोरगी भवानीची माणूस हाय, तेव्हा दत्ता भाऊनं तो आरोप खोडून काढला आणि त्या पोरीची बाजू घेतली. एवढंच नाही, घरच्या तिजोरीच्या चाव्या बी त्या पोरीच्या हातात दिल्या. प्रकरण साफ आहे. आपला जळफळाट कसा होईल याचा बरोबर बंदोबस्त केला जातो या घरात. याचा अर्थ असा आहे की आपल्याला बी काहीतरी सॉलिड आयडिया केली पाहिजे आणि त्या नक्षत्राचा पत्ता या घरातनं कायमचा कट केला पाहिजे. मी काय म्हणते, आपण ती तिजोरी सगळी रिकामी करून टाकू आणि नाव त्या नक्षत्रावर ढकलू. काय म्हणताय? विषय हार्ड आहे. तुझं बी डोकं चालायला लागलं ग. आता तुमच्या बरोबर राहून राहून शिकायला लागले सगळं, पण आपण पैसे कसे काढणार? ते तू माझ्यावर सोड ग. दावतेच आता कलाची कला आणि करतेच वातावरण टाईट. सांग की कुठे ठेवल्या होत्या चाव्या? आठव. शपथ सांगते, इथेच होत्या. ते गेल्या माहित नाही. नक्षे, ही काय चाव्या ठेवायची जागा होय? ताई साहेबांच्या खोलीच्या चाव्या होत्या. तिजोरीच्या पण होत्या त्यात. तिजोरीच्या चाव्या? अगं इथे ठेवतात का चाव्या त्या? अगं ही जागा होती का? अगं तिजोरीच्या चाव्या इथे कोण ठेवतो होय? होतोय आता वाडी 4. अगं विचार करून तरी चाव्या ठेवायच्या होत्या. दादा, मला वाटलं काम होईपर्यंत दत्तगुरूंच्या पायाशी ठेवूया. त्यांच्या पायाच्या इथून कोण नेईल? पण खर तर सहसा इथं कोण येत नाही. मग जातील कुठं? दादा, एक काम करा, तुम्ही हा फोटो ठीक करून या. मी मी आजूबाजूला शोधते, बघते कुठे मिळतंय का. डोळ्यात तेल ओतून बघ, पण हुडकून काढ चाव्या. नाहीतर तुला वाचवायला साक्षात दत्तगुरु महाराजांनाच इथं हजर राहावं लागेल. ते फोटो तर राहू दे, आधी आपण दोघं मिळून चाव्या शोधूया. या. दत्तगुरू, तुमच्या पायापेक्षा दुसरी कोणती जागा सुरक्षित असू शकत नाही, म्हणून मी इथे चाव्या ठेवल्या होत्या. कुठे गेल्या असतील? दत्तगुरू, तुम्हीच मदत करा, तुम्हीच मदत करा आता. नक्षे, नक्षे ये की. नक्षे, जिथं जिथं झाडू मारले तिकडे बघ. मी इथं बघतो. शोध. मायला. शंकर्या, एक नंबरची खोटारडी आणि बेजबाबदार पोरगी आहे ही. तरी आम्ही सकाळी सांगत होतो आई साहेबांनी हिच्याकडे चाव्या अजिबात देऊ नका म्हणून. काय गे, कुठं हरवल्यास चाव्या? खरंच नाही माहित हो, मी तिथेच दत्तगुरूंच्या पायाशीच ठेवल्या होत्या. अगं तिजोरीच्या चाव्या होत्या, तिजोरीच्या. लायकी नसताना बी तुझ्या हातात दिलत्या. थांबा थांबा, मी ना आई साहेबांनी सांगते फोन करून, त्याच बघू देत हिच्याकडे चांगलं. तुझ्या 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 रूपाचं चांदण. तुला फोटोची फ्रेम दुरुस्त करून आणायला सांगितली होती ना? व टेबलाखाली काय करायला आहे? तुझ्या बी कानात तेल घालाय पाहिजे का?
जा फोटोची फ्रेम दुरुस्त करून आण. भाऊ ते काय ते जरा गडबड झाले. काय झालं? भाऊ भाऊ ते चावी काय झालं चावीचं? चावीचं काय झालं? काय चावीचं? हरवल्या. तिजोरीच्या चाव्या हरवल्या. बया 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 बया, अशा कशा हरवल्या? एवढी मोठी जबाबदारी दिली ती बी झेपली नाही तुला. अजून ठेवा विश्वास हिच्यावर. एक नंबरची खोटारडी आणि बेजबाबदार पोरगी आहे ही. तरी आम्ही सकाळी सांगत होतो आई साहेबांनी हिच्याकडे चाव्या अजिबात देऊ नका म्हणून. बरोबर आहे ग तुझं रेणुके, पण समोरचा काय सांगायलाय ते ऐकायला त्याच्यावर विश्वास तर पाहिजे ना व. आणि आई साहेबांना कुठं आहे ग आपल्यावर विश्वास? काय गे, कुठं हरवल्यास चाव्या? अयो मग खरंच नाही माहित हो. मी तिथेच दत्तगुरूंच्या पायाशीच ठेवल्या होत्या. माझ्यावर विश्वास ठेवाव. डोक्यावर पडली का ग तू? हा अगं तिजोरीच्या चाव्या होत्या, तिजोरीच्या. लायकी नसताना बी तुझ्या हातात दिलत्या. अक्कली कोण खाल्लीस काय ग? हा अगं देव घरात चाव्या कोण ठेवतं? सांग ना, कोण ठेवतं? थांबा थांबा, मी ना आई साहेबांनी सांगते फोन करून. त्याच बघू देत हिच्याकडे चांगलं. दत्तगुरु, तुमच्या समोर आहे सगळं. तुम्हालाही माहितीये चाव्या तुमच्या पायाशी ठेवल्या होत्या. मदत करा दत्तगुरु, मदत करा. आई साहेबांनी फोन लावायची गरज नाही. का ना ग? त्यासने बी कळू दे की त्यांची चिचुंदरी काय दिवे लावते इथं, काय उपद्याप करते, कळू दे की. बंद आहे फोन. अन्नासनी लाव. म्या इथं असताना यासनी फोन करून त्रास द्यायची गरज नाही. आई साहेब तिकडं महत्वाच्या कामाला गेल्यात. असं व्हय, म्हणजे चाव्या हरवल्या हे महत्वाचं नाही. दत्ता भाऊ, तिजोरीच्या चाव्या होत्या त्यामध्ये महत्वाची कागदपत्र, पैसे, दागदागिनं समद असत या. हिला एवढं साधं गणित कळे ना व्हय? हे टवळे, सांग की कुठं हरवल्या चाव्या? की स्वतःच कुठं तरी लपवल्या? मी खरंच सांगते, मी व्यवस्थित ठेवल्या होत्या चाव्या. असं? अगं मग घेतल्या कोणी? हा आम्ही घेतल्या की दत्तगुरूंनी घेतल्या? हा इथं तर आपल्याशिवाय कोणीच नाहीये. हा, आपण दोघी तरी तर खोलीतच होतो, मग कोण घेणार? ए शंकर्या, तू घेतल्यास का चाव्या? ताई, म्या कशा पाय घेऊ? मी आता तिथे आलो. इथंच असतील, आपण समजाने हुडकूया, सापडेल. गरज नाही, चाव्या हिच्याकडेच दिलत्या.
त्यामुळं खरं काय ते ही सांगल. शेवटचं विचारतोय, चाव्या गेल्या कुठं? साहेब मला नाही माहित, मी नीटच ठेवल्या होत्या. भाऊ मी म्हटलं ना मग इकडेच असतील. मी हुडकतो. आला पुळका आला. ए विनाकारण तिचा पुळका यायची काय बी गरज नाही. दत्ता भाऊ मी आज सांगतो तुम्हाला, तिजोरीच्या चाव्या बघून या भिक्कारडीची नियत फिरली असणारी. नाही, मला तुझलं काय बी करायचं नव्हतं. मी आजवर नाही हे होत आहे. अहो खरंच मी आजवर नाहीये. असं का ग, पण कसा विश्वास ठेवायचा तुझ्यावर? हा कसा ठेवायचा? दत्ताभाऊ म्हणले तू भवानीची माणूस नाहीस म्हणून तुला या घरात राहू दिलं. तुझ्यावर विश्वास दाखवला आणि तू काय केलं? हा त्याचाच गैरफायदा घेऊन घरच लुबाडायला लागली. हा किती भी मुंड्या हलवल्यास तरी आमचा तुझ्यावर विश्वास नाही. दत्ताभाऊ चाव्या हिच्याकडेच आहेत. नाटकं चाललीत नुसती. मुस्काट फोडलं ना की बरोबर बोलायला लागल. हिचा निर्णय आईसाहेब घेत्याल आणि आईसाहेब जवळ येत नाही तवर खोलीची चौकट सोडायची नाही. साहेब हो मी खरंच सांगते हो, मी नाही लपवल्या चाव्या, मी नाही लपवल्या चाव्या. दत्ता एकदाच सांगतो, परत सांगायची येळ येऊन देऊ नगस. खोलीत निघायचं आणि जर का चाव्या भेटल्या नाहीत तर घरातनं निघायचं. कसं आहे दत्ता भाऊ, बाहेरच्याला ओसरी दिली की असंच होतंय. तुम्ही सांगा की आई साहेबांनी. त्यांचा अंदाज चुकायला लागले. ते भी निवडणुकीच्या अगोदर. या येळची निवडणूक हातात येणं जरा कठीणच दिसतंय. अपशकुनाची नांदी वाजायला लागली दत्ता भाऊ. पावलं जरा जपूनच टाका यापुढं. खोलीत अपशकुनाची नांदी कुठनं वाजते ही लवकरच कळल. आई साहेबांच्या खोलीकडं आज घरातलं कुणी बी फिरकायचं नाही. आता आपण काय करायचं? आपल्याला जे काय बी करायचं होतं हे आपण कवाच केलं. गुरु कसं समजू आता, मी नाही केली हो चोरी. मी व्यवस्थित ठेवल्या होत्या चाव्या. ठेवल्या होत्या तर मग गेल्या कुठे?
आणि हे असं रडून काही होणार नाहीये. सगळ्यांना वाटतंय तू हे मुद्दाम केलेस. तू मुद्दाम चाव्या लपवल्यास कारण तुला तिजोरी मधले पैसे दागदागिने चोरायचे. मी नाही केलंय. कोण ठेवणार आहे तुझ्यावर विश्वास? तू घरातली साधी नोकर आहे. बोल ना, कोण विश्वास ठेवणार आहे? दत्ता साहेब ते ठेवतील तुझ्यावर विश्वास. अगं नुसता फोटोला हात लावला तर बघितलंस ना काय केलं त्यांनी तुझ्यासोबत. इतका अमानुषपणे तर कोणी आपल्या खेळण्यांसोबत सुद्धा वागत नाही नक्षत्रा, आणि तरीही तुला त्यांच्यावर विश्वास आहे. काय करू मी? मला काहीच कळत नाहीये. मग निघून जा इथून. तेच तुझ्या भल्याच आहे. पण मी तर काहीच केलं नाहीये. मग मी का जाऊ? कारण तुझं नशीबच फोल आहे. तू दुर्दैवी आहेस, तू खोटारडी आहेस. रंग लावून तू इथल्या लोकांना फसवतेस. तू त्यांचा विश्वासघात करतेस, आणि त्यात हे आजचं चावीचं प्रकरण. त्यामुळे ऐक माझं, निघून जा इथून. तुझं आता इथे काही राहिलेलं नाही. एक वेळ कोणी आपल्या कामावर संशय घेतला तर ते काम सुधारता येतं, पण जर कोणी चारित्र्यावर संशय घेतला तर तो डाग कधीही पुसला जात नाही. घरामागचा दरवाजा उघडा आहे, जा पळून. मी नाही जाणार आहे कुठे. कर्माने मरशील, लक्षात ठेव. नक्षत्रा, पुढे काय होणार आहे याचा अंदाज मी बांधू शकते, म्हणूनच सांगते. तू जा. आई आणि अक्षय सोबत राहा. मला नाही माहित कुठे ते. माझ्याकडे दुसरी जागा पण नाहीये जायला. मग मुंबईला जा, पण इथून आत्ताच्या आत्ता निघ. मुंबईला? बोल, देतो इथं अन्न आम्हाला. आजपासून एक चांदणं तुम्हाला दिलं. नाही, नको. तिकडे आहे. मी परत नाही जाणार आहे तिकडे. इथे राहिलीस तर पदोपदी अपमान सहन करावे लागतील. लोक टोचून बोलतील. उद्या समजा तुझ्या रंगाबद्दल सगळ्यांना कळलं तर तेव्हा काय करशील? तेव्हा घरातली लोक तुला लाथा मारून घराबाहेर काढतील. आणि दत्ता, बघितलंस ना तो कसा राक्षसी वागतो. तुझा जीव घ्यायलाही मागे पुढे बघणार नाही तो. त्यामुळे हीच संधी आहे. निघून जा इथून. नाही, मी नाही पळू शकत. मी सांगेन सगळ्यांना मी काही केलं नाहीये. चोर नाहीये. नाहीये मी चोर. कोण आहेस तू? का ठेवतील ते तुझ्यावर विश्वास? कसं पटवून देणार आहे त्यांना तू चूक केली नाहीयेस ते? आहे पुरावा? सिद्ध करू शकतेस? नाही ना? मी दत्ता साहेबांशी बोलेन, सगळं सांगेन त्यांना. कदाचित ते माझं ऐकून घेतील. भ्रम आहे तुझा, भ्रम. त्यांना जर तुझ्यावर विश्वास असता तर मगाशी सगळ्यांसमोर त्यांनी तुझी बाजू घेतली असती, पण त्यांनी तसं नाही केलं. जीव वाचवण्यासाठी तू इथे आली, पण या एका प्रकारामुळे तुझा जीव जाऊ शकतो नक्षत्रा. नाहीतर आयुष्यभर डोक्यावर चोर असा शिक्का बसू शकतो. चालेल मला, पण मी इथून पळून नाही जाणार आहे. मी कुठेही जाणार नाहीये. पटवून दे मग हे तुझ्या दत्ता साहेबांना. बघू ऐकतायत का ते तुझं. आई साहेब, आता आपण जिकडे जातोय का नाही तो भाग तसा आपलाच आहे. तिथली काही मत फुटतील असं वाटत नाही मला.
म्हणजे छोट्या मोठ्या कुरकुरी होत राहतात पण जमून जातंय तसं. लोकांच्या मनातल्या तक्रारी आहेत ना त्या आधी सोडवा. उगा आपल्याला मत पडाया अडथळा ना आला पाहिजे. होय, आता तुम्ही स्वतः आल्या म्हणल्यावर समजा तक्रारी एकदम बंद होऊन जातील. अविनाशराव, अहो महेश्वरी नसल्या तरी बी तेवढी पोच तुमची झाली पाहिजे. अहो बाले किल्ला दिलाय तुम्हासनी, लढवा की. प्रयत्न करतोय की. प्रयत्न नाही, निकाल लागला पाहिजे. होय. आओ, फोन लई वेळ झाला बंद आहे माझा, चालू करून ठेवा. वय आई साहेब, आली वेस. इथून सगळ्यात जास्त दुधाचा पुरवठा होतो आपल्याला. 100% मतदान आपलंच आहे इथलं. महेश्वरी ताईंचा 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 महेश्वरी ताईंचा. काय अशोकराव, पीक पाणी समजा ठीक आहे ना? व ताई बरं आहे सा? दीपक भाऊ काय म्हणताय? गावात काही गडबड बिडबड नाही ना? व बघितलं का अविनाशराव, अहो कुठल्या बी गावात आणि वस्तीत जाऊ द्यात, तिथल्या लोकांनी नावासकट ओळखतात महेश्वरी. बरं, यंदाच्या वर्षी गट्टा मतदान झालं पाहिजे. होणार ना? अविनाशराव, यंदाच्या वर्षी इकडची बी माणसं पॅनलवर यायला पाहिजेत. काय व आवडेल ना? हो यायला. बर, अविनाशराव सगळ्यांची नावं लिहून. फोन चालू केला आणि दत्ताचा फोन आलाय. बोल दत्ता. घारीची नजर आणि दत्ताचा अंदाज कधी चुकला. म्हणजे हरवल्याच हव्या. म्हणजे ज्याची भीती होती तेच झालं तर. वय पर दत्ता, त्या तिजोरीत आपले दागदागिने कागदपत्र समधीच आहेत ना? आई साहेब, काळजी नका करू. दत्ता जितताय अजून. हिशोब होणार, समध्यांचा होणार. हे बी एकदम पद्धतशीर. विश्वास ठेवा. ते आहेच, म्हणून तर तू सांगायला तसं वागायलोय आम्ही. तेच कुणीतरी करतय, पण कोण करतय याचा अंदाज बांधतय. आपल्याच घरातलं कोणीतरी भवानी संघ हात मिळवून आपल्याला फसवायचा प्रयत्न करतय. कोण वाटतंय तुला? कोणी बी असू शकतं. संशयाची सुई समद्यांवर फिरणार. कुठंतरी पाणी मुरतंय हे नक्की. सरपंच निवडणुकीच्या तोंडावर काहीतरी घातपात होणार आहे असं लय वाटते आपला. मग आता काय करायचं? जाळं टाकायचं. ताणलं गेलं की वडून घ्यायचं. कुणा पहिलं जाळ टाकायचं? नक्षत्र? बघू टाकून. उडला तर कावळा, बुडला तर बेडूक. तिजोरीच्या चाव्या तिच्याच हातात द्या. म्हणजे मासा गळाला लागला. आत्ताशी जाळं पसरायला लागले. नक्षत्राकडनं चाव्या तर हरवल्या, पण त्या कुणी घेतल्यात हे बघायला लागल. घरात कोण कोण असेल आता? कला, रेणुका, ज्योती, म्या, नक्षत्र आणि शंकर्या. म्हणजे यापैकीच कोणीतरी असणार हे नक्की. तुमचं पाय घरच्या उंबऱ्याला लागायच्या अगोदर चोर घराच्या बाहेर असेल. यासाठी आपला हा डावच आपल्या कामाला येईल. आणि नक्षत्राच्या इमानदारीची बी हीच परीक्षा आहे. दत्ता, जे काय बी करशील ते सावधगिरीने कर. त्या पोरीनं तुझा जीव वाचवला म्हणून तिला घरात ठेवले आपण. पण जर का तिला भवानीनं पाठवलं असं
तर मग मी बघतो. काळजी घे आणि काय लागलं तर फोन कर. दत्ता भाऊ फोटो रिपेअरिंगला दिलाय, उद्याच्याला मिळेल. शेम टू शेम झाला पाहिजे, नाहीतर त्या नक्षत्राचा फोटो गावात टांगत. नक्षत्राकडून चूक झाली असेल, माफ करा की तिला. मी समजवले तिला, ती परत तुमच्या खोलीत फिरकणार नाही. हा शंकर्या, ही पोरगी वाटती एवढी साधी नाहीये. या समजात तिचा डाव असणार आहे. नाही हो भाऊ, तुम्ही उगा भलता सलता विचार करताय. शंकर्या, दत्ताचा अंदाज देवाला बी तोडाय जमलेला नाही. हिनं माझ्या खोलीत घुसणं, फोटो पाडणं आणि नंतर चाव्या हरवणं, यावरून हे क्लिअर होतंय की हिचा डाव घरच्या समद्यांचं लक्ष दुसरीकडं करून तिजोरी लुटण्याचा आहे. नाही दत्तासाहेब, नाही दत्तासाहेब. दत्तासाहेब, मी खरं सांगते, तुम्हाला जे वाटतंय तसं काही नाहीये. आणि तरी बी तुमचा विश्वास नसेल तर घ्या हा असूड आणि मारा मला. घ्या. तुम्ही माराल तितके फटके खायला मी तयार आहे, पण खोटे आरोप मी नाही सहन करू शकत. नक्षत्रा, काय वेड्यागत वागतेस? डोसकं बिस्कं फिरलंय काय तुझं? नाही शंकर दादा, दत्ता साहेबांना जर फटके मारल्यावर माझ्यावर विश्वास बसणार असेल तर ते फटके खायची बी माझी तयारी. साहेब, उचला ह्यो आसूड आणि मारा मला. द्या मला माझ्या चुकीची शिक्षा. घ्या. दत्ता भाऊ, काय करते हे? दत्ता कोणाची इच्छा मारत नाही.